सर नमस्कार. सर आज 16 जुलैपासून पुढील हवामान कसे राहील याबद्दल सविस्तर अंदाज द्या सर. काल 15 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आपण दिलेला होता. स्थानिक स्वरूपाचा महाराष्ट्रात अंदाज पाऊस सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी काल पावसाला सुरुवात झाली आणि तीच पावसाची परिस्थिती पुढे 20 तारखेपर्यंत भाग बदलत स्थानिक स्वरूपात हलका ते मध्यम पिकांना जीवदान देणारा पाऊस पडणार आहे. त्यानंतर थोडा गॅप आहे, परंतु हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी पडतच राहणार आहे. मात्र 21 तारखेनंतर पूर्व विदर्भातील काही 2-3 जिल्हे म्हणजे गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळमध्ये थोडं मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवण्यात येते आणि थोडं कोकणामध्येही पावसाचं प्रमाण वाढेल. कारण बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली ही जवळपास विदर्भाच्या आजूबाजूने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये असणार आहे आणि त्या दिशेने खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल आणि त्या सिस्टमच्या जवळ असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल अशा प्रकारचा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे आपला थोडक्यात जर सांगायचं झालं सारांश स्वरूपामध्ये तर जो उरलेला जुलै महिना आहे तो भारतामध्ये भरमसाठ पाऊस देणार आहे. म्हणजे मग उत्तर भारत असेल, पूर्व भारत असेल, मध्य भारत असेल. त्यामुळे जी टक्केवारी पावसाची आहे ती पण छान वाढणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रातही पाऊस भाग बदलत हा जवळपास जुलैच्या उरलेल्या कालावधीमध्ये पडत राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही. जसं जसं आपण जुलैच्या शेवटाकडे जाऊ तसं काही भागात पावसाचं प्रमाण वाढत जाईल. तर थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 23-24 तारखेपासून थोडे 2-4 दिवस पावसाचं प्रमाण कमी होण्याची देखील शक्यता आहे. बर सर, मग मराठवाड्यात अजून बी म्हणा तसा पाऊस झाला नाही, म्हणजे तुरळक रिमझिम पावसावरच पेरणी झाली सर. जोरदार पाऊस मराठवाड्यात कधी पडणार सर? जोरदार पाऊस आता पडत नसतो. जोरदार पाऊस ठिकठिकाणी पडत असतो भाग बदलत. कारण ही जुलै महिना आहे. जुलै महिन्यात मराठवाड्यात आणि पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी असतो. बरं म्हणजे आणि त्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा स्थानिक स्वरूपाचाच पाऊस पडत असतो.